नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. कोथिंबीर वडीला मागे सारेल एवढी जबरदस्त चवीला भन्नाट मेथी वडी आज आपण पाहणार आहोत. तर पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी छान ही मेथी वडी लागते आणि अजिबात कडू होत नाही. मेथी वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि मागून खातील एवढी ही चवीला जबरदस्त मेथीवडी लागते बरं का. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी मेथी घेतली आहे. मेथी पहिली निवडून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली. तर इथे मी बारीक पानाची मेथी घेतली आहे. मला मार्केटमध्ये बारीक पानाची मेथी भेटली, त्यामुळे मी बारीक पानाची घेतली आहे आणि त्याचे देठंसुद्धा घेतले आहेत. म्हणजे वडीमध्ये हे देठं आले तरीसुद्धा चालतील, पण तुम्हाला जाड पानाची मेथी भेटली तर देठं घेऊ नका, कारण ते जाड असतात आणि मग वडी कापताना तुटल्या जाते. तर मेथी आपल्याला व्यवस्थित अशी बारीक कापून घ्यायची आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी सर्वच मेथी कापून घेते. अगदी बारीक कापून घेतली आहे. इथे पाहताय तुम्ही, जशी कोथिंबीर आपण बारीक कापून घेतो ना, त्याच पद्धतीने मेथीसुद्धा कापून घ्यायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घालून घेतलं आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर मेथीमध्ये 2 वाटी बेसन घालून घेतले. हे बेसन घरचेच आहे. त्यानंतर पेस्ट तयार करून घेतलेली ती घालून घेतली. 1/2 चमचभर हळद, 2 चमचभर तिखट घालून घेतले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचे. 2 चम्मचभर पांढरे तीळ घालून घेतले आणि यामध्ये लागेल तसे पाणी घालायचे आहे आणि हे छान अशी मऊसूत ही कणिक आहे, पीठ आहे, ते भिजवून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा मऊसूत नाही भिजवायचं, जसे मी दाखवले त्याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ छान असे भिजले आहे. हाताला थोडेसे तेल लावून घेते, म्हणजे हे पीठ आहे ते आपल्या हाताला लागणार नाही. तर याच्या वड्या थापायच्या आहेत. तर व्यवस्थित वड्या थापता आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने वड्या थापून घ्यायच्या. छान अशा वड्या थापून घेते. खरंच या वड्या अजिबात कडू लागत नाहीत. जशी कोथिंबीर वडी आपण बनवतो ना, त्याच पद्धतीच्या या वड्या आपल्याला थापून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. तर इथे पाहताय तुम्ही काय सुंदर रंग आला आहे. तर इथे मी 2 वड्या अशा पद्धतीने थापून घेतल्या आहेत आणि चालणीवरती ठेवून घेतल्या. यावरती मी थोडेसे पांढरे तीळ वरून भुरभुरणार आहे, म्हणजे दिसायला वड्या खूप छान दिसतील तळल्यानंतर. तर थोडे थोडे पांढरे तीळ अशा पद्धतीने भुरभुरून घ्यायचे, म्हणजे दिसायला सुद्धा ह्या वड्या छान दिसतील. तर बाजूला कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये पाणीसुद्धा घालून घेतले आहे. पाणी छान असे गरम झाले आहे. चाळण ठेवायची आणि आपल्याला झाकण ठेवून 20 मिनिटभर छान अशा या वड्या वाफवून घ्यायच्या आहे. 20 मिनिटानंतर झाकण काढून घेते. तर पाहूया आता वड्या आपल्या वाफल्या आहेत का. सुरीच्या सहाय्याने वड्या चेक करून पाहूयात. तर सुरी क्लीन आलेली आहे, म्हणजे आपल्या वड्या मस्त अशा वाफल्या गेल्या आहेत. गॅस बंद करून घेतला आणि आता ह्या थंड करून घेऊयात. काय भन्नाटच दिसत आहेत या वड्या. आता थंड झाल्यानंतर इथे मी दाखवते, त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या कट करून घ्यायच्या. गरम असताना अजिबात कापायच्या नाहीत, नाहीतर त्याचे तुकडे होतात. तर इथे पाहताय तुम्ही, अजिबात आपल्या वड्यांचे तुकडे होत नाही आहेत. इथे जवळून सुद्धा मी वडी दाखवते, खूपच मस्त दिसत आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि तेलसुद्धा मस्त असे गरम झाले आहे. तेलामध्ये एक एक करून वड्या सोडून घ्यायच्या. जेवढ्या कढईमध्ये मावतील एवढ्या वड्या सोडून घ्यायच्या. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. मध्यम फ्लेमवरती छान अशा वड्या ह्या तळून घेऊयात. मस्त अशा तळून घ्यायच्या ह्या वड्या आणि चवीला अजिबात या कडू लागत नाहीत. जशी कोथिंबीर वडी लागते ना, त्याच
प्रकारे या वड्या लागतात. खरंच खूपच सुंदर लागतात. माझ्या घरी तर कोणालाच समजल्या नाहीत या मेथीच्या वड्या आहेत. न खाणारेसुद्धा खाऊन मोकळे झाले. एवढ्या जबरदस्त या वड्या तयार झाल्या होत्या. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने या वड्या ट्राय करून पहा. खरंच खूप सुंदर होतात आणि चवीला तर अप्रतिम. तर इथे मी मीडियम फ्लेमवरती या वड्या तळून घेतल्या आहेत आणि झाऱ्याच्या साहाय्याने इथे मी काढून घेतल्या. तर छान अशा कुरकुरीत आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत. तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेतल्या आहेत. वरून अजिबात यावरती मी तीळ भुरभुरलेले नाही आहेत. पहिलेच तीळ भुरभुरले होते ना, तेच छान दिसत आहेत. अगदी मस्त अशा आपल्या कुरकुरीत खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत. तर इथे पाहताय तुम्ही मस्त अशा वड्या दिसत आहेतच. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.